नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपलं सर्वांचं माझ्या या चॅनलवर स्वागत करतो। आजच्या विशेष लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटर या विषय संबंधित अत्यंत महत्त्वाचा घटक आपण बघणार आहोत। तुम्ही जर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयरच्या दुसऱ्या सेमिस्टरला असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी अडचण जाणार नाही, परीक्षा चांगली या ठिकाणी आपण सोडू शकाल। ठीक आहे। आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून माझी जी अपडेटेड व्हिडिओ आहेत तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी मिळेल। तर या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करू। ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय ही कन्सेप्ट या ठिकाणी बघायची आहे। ऑपरेटिंग सिस्टीम, ठीक आहे, मीनिंग अँड कन्सेप्ट। याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम याला OS म्हणतात। OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम हा अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम असून तो संगणकावर चालविला जातो। ठीक आहे, रन केला जातो। प्रत्येक संगणकावर कोणतेही कार्यक्रम आणि उपयोजनचा उपयोग करण्याकरता प्रत्येक संगणकात ऑपरेटिंग सिस्टीम चलन प्रणाली अस्तित्वात असणे आवश्यक असते किंवा असते। ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये विंडो जे वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम आपण पुढे बघूच। तुम्ही संगणक जे चालवतात ना ते चालवण्यामध्ये त्याच्यामध्ये काही जे तुम्ही प्रोग्राम हाताळतात त्याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात। ओके, ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सॉफ्टवेअर असून ते संगणक उपयोगकर्ता आणि संगणक हार्डवेअर यांच्यात मध्यस्थ म्हणून कार्य करीत असते। संगणकाला उपयोगक्षम बनवणे आणि संगणकीय हार्डवेअरचा कार्यक्षम रीतीने उपयोग करून घेणे हे ऑपरेटिंग सिस्टीमचे महत्त्वाचे असे उद्दिष्ट आहे। ऑपरेटिंग सिस्टीम हे प्रामुख्याने फाईल व्यवस्थापन, स्मृती व्यवस्थापन, प्रक्रिया, आदान प्रदान उपकरणे, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, डिस्क ड्राईव्ह आणि प्रिंटर यांसारखी गौण उपकरणे इत्यादींची हाताळणी अशासारखे मूलभूत स्वरूपाचे कार्य करीत असते। ऑपरेटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर असून ते उपयोजन, कार्यक्रम आणि इतर उपयोगी उपकरणे संगणकावर रन करण्यासाठी आवश्यक असते। ते उपयोजन, कार्यक्रम आणि हार्डवेअर संगणकावर योग्य रीतीने कार्य करण्यासाठी दुवा म्हणून, मध्यस्थ म्हणून महत्त्वाचे आहे, कार्य करीत असते। ऑपरेटिंग सिस्टीम हे संगणकाच्या सर्व क्रिया तसेच संगणकाला जोडलेली आदान प्रदान उपकरणे यांच्या सर्व क्रियांचे व्यवस्थापन करीत असते। हे आपल्याला संगणक सुरू केल्याबरोबर दिसणारे सर्वात प्रथम असे सॉफ्टवेअर आहे, तसेच हे संगणक बंद केल्यानंतर दिसणारे सर्वात शेवटचे असे सॉफ्टवेअर आहे। ते असे सॉफ्टवेअर आहे जे सर्व प्रकारचे संगणकीय कार्यक्रमाचा उपयोग करण्याकरता त्यांना सर्वप्रथम बनवित असते। ऑपरेटिंग सिस्टीम मूलभूत अशा खाली दोन कार्य करते। ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम नंबर 1 मध्ये या ठिकाणी आहे ते संगणक प्रणालीसाठी आवश्यक असणारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संसाधनांना आपल्या ताब्यात ठेवीत असते व त्यांचे व्यवस्थापन करीत असते। संगणकीय संसाधनात प्रोसेसर, मेमरी, डिस्क स्पेस इत्यादींचा समावेश होतो। आणि नंबर 2 मध्ये ते उपयोजनांना स्थिर, दृढ, घट्ट अशा दिशा उपलब्ध करून देत असते जेणेकरून उपयोजन हार्डवेअरबाबत फारशी चौकशी न करता ते कार्य करू शकेल। आता या ठिकाणी ॲप्लिकेशनचे काही प्रकार त्यांनी दिलेले आहे। MS-DOS, लिनिक्स, विंडोज, युनिक्स, त्याच्यानंतर आहे मॅकिंतोश इत्यादी लोकप्रिय अशा ऑपरेटिंग सिस्टीम आहेत। ठीक आहे, थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं झालं तर जे आपण सगळे या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत आपण आपल्याकडे मोबाईल आहे आणि आपण सर्व या ठिकाणी मोबाईल वापरतो। मोबाईल जर तुम्ही बंद केला तर सगळ्यात शेवटी तुम्हाला स्विच ऑफ किंवा ऑफ बटन येतो, म्हणजे तुमचा फोन बंद झाला। म्हणजे त्याच्यामध्ये पण आता कोणती आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईलमध्ये या ठिकाणी वापरली जाते। त्याच्यामुळं मोबाईल पण चा विचार जर केला तर मोबाईलमध्ये पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे। मोबाईल ऑन केला, आपण प्रेस करून मोबाईल ज्यावेळेस आपण सुरू करतो त्यावेळेस आपल्याला समजते की मोबाईल सुरू झाला आणि पहिला जो फ्रंट पेज आहे मोबाईलचा तो आपला या ठिकाणी कार्यरत होतो। तर हे कशाचं काम आहे, तर हे ऑपरेटिंग सिस्टीमचं काम आहे। ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्हाला समजलं असेल की ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय। ऑपरेटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर स्वरूपामध्ये आहे। मग ऑपरेटिंग सिस्टीमच्या काही व्याख्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी आहे ऑपरेटिंग सिस्टीम हा एक असा कार्यक्रम असून जो संगणक उपयोगकर्ता आणि संगणक हार्डवेअर यांच्यात मध्यस्थ म्हणून कार्य करीत असतो आणि सर्व प्रकारच्या कार्यक्रमांच्या उपाययोजनाचे नियंत्रण करीत असते। पहिली व्याख्या। दुसरी व्याख्या त्यानंतर येते ते एक सॉफ्टवेअर असून जे संगणकाच्या कार्यप्रणालीला नियंत्रित करीत असते आणि कार्यक्रमाच्या चलनासाठी मार्गदर्शन करीत असते। त्यानंतर तिसरी व्याख्या ठिकाणी आहे संगणकातील मुख्य कार्यक्रम जो संगणकाच्या कार्याचे नियंत्रण करतो आणि इतर कार्यक्रमांना कार्य करण्यास सुलभता प्रदान करीत असतो। त्यानंतर चौथी व्याख्या ठिकाणी आहे कार्यक्रम किंवा कार्यक्रमाची मालिका जी संगणकाच्या कार्याचे नियंत्रण करते आणि कार्यक्रम
योगकर्त्याला कार्यक्रमाच्या प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करीत असे, अशा ह्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या व्याख्या आहेत. ऑपरेटिंग सिस्टीमची वैशिष्ट्ये, ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं, आणि जर कोणी या ठिकाणी कम्प्युटरसाठी तुम्ही हा विषय बघत असाल तर तुमच्यासाठी पण अत्यंत महत्त्वाचा आहे, जनरल नॉलेजसाठी पण अत्यंत महत्त्वाचं आहे की ऑपरेटिंग सिस्टीमची वैशिष्ट्ये कोणती आहेत. ठीक आहे, मग ऑपरेटिंग सिस्टीमची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य, ऑपरेटिंग सिस्टीम एक सॉफ्टवेअर आहे जो संगणक आणि युजर्सच्या मध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करीत असतो. सॉफ्टवेअर म्हणजे आपण त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याला हात लावू शकत नाही, त्याला सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. ठीक आहे. दुसरं एक, ऑपरेटिंग सिस्टीम मार्गदर्शनाचा समूह असून तो स्टोरेज उपकरणात स्टोअर केलेला असतो. ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम मार्गदर्शनाचा समूह असून तो स्टोरेज उपकरणात स्टोअर केलेला असतो, म्हणजे कम्प्युटरमध्ये याचं स्टोअर केलेलं असते, इन्स्टॉल केलेलं असते. त्यानंतर आहे तिसरं, ऑपरेटिंग सिस्टीम हा संगणकात लोड होणाऱ्या सर्वात पहिला कार्यक्रम आहे. ठीक आहे, संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. हा जर या ठिकाणी टाकला गेला नाही तर आपण कम्प्युटर या ठिकाणी चालू शकत नाही. त्यानंतरचं आहे चौथं वैशिष्ट्य, ऑपरेटिंग सिस्टीम संगणकातील सर्व क्रियांना ताब्यात ठेवत असतो, त्याचे व्यवस्थापन करीत असतो. बरोबर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम त्याला त्याच्या जे त्यांना हे दिलेलं असतात, सूचना दिलेल्या असतात, त्याच्यानुसार सर्व जे व्यवस्थापन आहे कम्प्युटरचं ते करीत असते. मग यामध्ये आता पाचवा वैशिष्ट्य आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं. ऑपरेटिंग सिस्टीम दोन प्रकारची असतात, कॅरेक्टर युजर इंटरफेस याला CUI म्हणतात, आणि ग्राफिक युजर इंटरफेस GUI म्हणतात त्याला, ग्राफिक युजर इंटरफेस. असे दोन प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टीम असतात. नंतर सहावं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य इतर कार्यक्रमांना आणि उपाययोजना रन करणे हे आहे. तसेच संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामधील पुलाचे कार्य करीत असते. पुलाचे काम आपल्याला माहिती आहे की पूल आपल्या सगळ्यांना प्रचलित आहे, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम कार्य इतर कार्यक्रमांना आणि उपाययोजनांना जोडण्याचं काम करीत असते, म्हणजे दोन गावांना जोडण्याचं काम या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगता येईल. नंतर सातवं वैशिष्ट्य आहे, ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय संगणक निरुपयोगी आणि परिणामशून्य असतो. ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर कम्प्युटर काहीच कामाचा नाही. त्यानंतर आठवं वैशिष्ट्य आहे, ऑपरेटिंग सिस्टीम बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीममध्ये संग्रहित साठवून ठेवल्या जाते. ज्यावेळेस युजर संगणक सुरू करतो त्यावेळेस ही प्रणाली संगणक सुरू करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व सूचना वाचतो, ज्या संगणक सुरू होण्याकरता आवश्यक असतात, म्हणजे संगणक रन होण्याकरता आवश्यक असतात. वरील सर्व बाबीसाठी संगणकात ऑपरेटिंग सिस्टीम लोड करणे आवश्यक असते. ऑपरेटिंग सिस्टीम ही संगणकातील हार्ड डिस्कवर संग्रहित करून ठेवल्या जात असते. हार्ड डिस्कमध्ये हे सर्व या ठिकाणी सेव्ह केलेलं असते. त्यानंतर आहे ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय. मग ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय आहे, तर आपण वरती जे बघितलं त्याचप्रमाणे यांनी एक चार्ट दिलेला आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं. ऑपरेटिंग सिस्टीम डिस्क ड्राईव्ह, माऊस, प्रिंटर, मॉनिटर, कीबोर्ड आणि काही ॲप्लिकेशन यांना नियंत्रित करण्याचं काम ते करते. ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीम विविध प्रकारचे कार्य पार पाडित असते, परंतु त्यापैकी महत्त्वाचे व मुख्य कार्य म्हणजे युजर आणि हार्डवेअर यांच्यामध्ये इंटरफेस पुरवणे हे आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचा महत्त्वाचे कार्य खालीलप्रमाणे आहेत. बूटिंग सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ऑपरेटिंग सिस्टीमचा मुख्य कार्यामध्ये बूटिंग धरू या ठिकाणी. बूटिंग ही संगणक सुरू करण्यासाठी संगणक ऑपरेटिंग सिस्टीम सुरू करण्याची प्रक्रिया आहे. ती संगणकाला तपासून संगणकाला कार्य करण्याची सज्ज करते. ठीक आहे. नंतर दुसरा आहे लोडिंग अँड एक्झिक्युशन. कोणताही कार्यक्रम हा कार्यान्वित होण्यासाठी संगणकाच्या स्मृतीमध्ये साठवला जातो. ऑपरेटिंग सिस्टीम अशा प्रकारच्या कार्यक्रम स्मृतीमध्ये सहज आणि सरळतेने लोड होण्यासाठी ह्या प्रक्रियेची सोय पुरवीत असते. त्यानंतरचं आहे तिसरं, संसाधन व्यवस्थापन, रिसोर्स मॅनेजर. रिसोर्स मॅनेजर ऑपरेटिंग सिस्टीम हे संगणक प्रणालीला जोडलेल्या सर्व संसाधनाच्या व्यवस्थापनाचे कार्य करीत असते. स्मृती, प्रोसेसर आणि इतर सर्व आदानप्रदान उपकरणे जी संगणकाला जोडलेली असतात त्या सर्वांना संगणकाची संसाधने असे म्हणतात. आणि प्रक्रिया प्रणाली संगणकाच्या सर्व संसाधनाची व्यवस्था करीत असते. ऑपरेटिंग सिस्टीम हे निश्चित करीत असते की कोणत्या वेळी CPUने कोणते कार्य करावे आणि कोणत्या वेळी स्मृती कोणत्या कार्यक्रमासाठी उपयोगात आणावी आणि कोणत्या कार्यक्रमासाठी कार्य करावे हे ऑपरेटिंग सिस्टीम निश्चित करीत असते. अशा रीतीने संगणकाला जोडलेल्या सर्व प्रकारच्या संसाधनाची व्यवस्था ऑपरेटिंग सिस्टीम करीत असते. त्यानंतर आहे 4, सॉफ्टवेअर कार्यक्रमाची उपलब्धता. ऑपरेटिंग सिस्टीम हे इतर कार्यक्रम रन होण्याकरता त्यांना व्यवस्था उपलब्ध करून देत असते. उपयोजन कार्यक्रम हे अशा प्रकारे बनवले जातात, तयार केले जातात आणि की जे ऑपरेटिंग सिस्टीमवर रन होतात. त्यामुळे अशा प्रकारचे उपयोजन कार्यक्रम कार्यान्वित होण्याकरिता व राहण्याकरिता ऑपरेटिंग सिस्टीम कार्य करीत असते. उपयोगकर्ता आपल्या संगणकावर आपल्याला योग्य असेल ती ऑपरेटिंग सिस्टीम लोड करू शकतो. वैयक्तिक संगणकासाठी PCS, MS-DOS,
ऑपरेटिंग सिस्टीम 2 आणि विंडो अशा लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, पण ह्याच सोबत युनिक्स, लिनक्स आणि मेकिंतोश इत्यादी ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा उपलब्ध आहेत। नंतर आहे नंबर 5 इंटरफेस पुरवणे। ऑपरेटिंग सिस्टीम हे अशा प्रकारे कार्य करीत असते की युजर इंटरफेस आणि संगणक एकमताने कार्य करतील। युजर इंटरफेस हे उपयोगकर्त्याने संगणकाला पुरवलेला डेटा आणि निर्देश आणि स्क्रीनवर माहिती अशा पद्धतीने दर्शविल्या जाईल ह्याचे नियंत्रण करीत असते। ऑपरेटिंग सिस्टीम उपयोगकर्त्याला खालील 2 प्रकारचे इंटरफेस पुरवते। ग्राफिक युजर इंटरफेस ग्राफिक युजर इंटरफेस एकमेकावर क्रिया करण्यासाठी संगणकाला माहिती देण्यासाठी दृश्य चित्रांचा चिन्हाचा उपयोग करीत असते। ते विंडोज, आयकॉन, मेनू आणि इतर चित्रे आणि आकृत्या यांचा उपयोग करतात। कमांड युजर इंटरफेस मग यामध्ये काय कमांड युजर इंटरफेसमध्ये तर कमांड युजर लाईन इंटरफेस हे संगणकाला माहिती टाईप करून आज्ञा पुरवित असते। ह्यात आज्ञा देण्यासाठी कोणत्या प्रकारचे चित्र किंवा आकृती याचा उपयोग केला जात नाही। त्यानंतर आहे 6 छपाई नियंत्रण। ऑपरेटिंग सिस्टीम हे छपाई कार्यसुद्धा नियंत्रित करीत असते। ते एकाच वेळी 2 प्रकारचे छपाई आदेश स्वीकारत असते। ऑपरेटिंग सिस्टीम ह्या फाईलमधील डेटा एकत्रित होऊ देत नसून त्याची स्वतंत्रपणे छपाई करीत असते। त्यानंतरचा आहे नंबर 7 विस्तारित यंत्रणा। ऑपरेटिंग सिस्टीम हे विस्तारित यंत्रणेचे कार्य करीत असते। ऑपरेटिंग सिस्टीम उपयोगकर्त्याला अनेक उपयोगकर्त्यांमध्ये फाईलची विभागणी करते, ग्राफिक वातावरण पुरवणे, संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी विविध भाषा पुरवणे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या उपयोगासाठी अनेक संमिश्र अशा कार्यपद्धती पुरवत असते। त्यानंतर इतर कार्य आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं शेवटचं। ऑपरेटिंग सिस्टीम हे संगणकीय कार्यक्रमात आढळणारे विभ्रम नियंत्रण कार्य असते। त्याचबरोबर ते ज्यावेळेस संगणक प्रणालीतील काही कारणांमुळे नुकसान पोहोचून ती योग्य प्रकारे कार्य करीत नाही तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम हा दोष दूर करण्यासाठी संगणक पुन्हा योग्य पद्धतीने कार्यरत होण्यासाठी उपयोगकर्त्याला उपाययोजना सुचवित असते। ज्यावेळेस प्रणाली योग्य प्रकारे कार्य करीत नाही त्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम यातील दोष दूर करीत असते। ऑपरेटिंग प्रणाली उपयोगकर्त्याला बॅकअप घेण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून देते। अशा प्रकारे ऑपरेटिंग सिस्टीम फार मोठा कार्यक्रम लहान लहान भागात विभाजित असते। अशा लहान भागांना थ्रेड्स असे म्हणतात आणि थ्रेड्स एकामागोमाग एक अशा प्रकारे कार्यान्वित करीत असते। ऑपरेटिंग सिस्टीम ही संगणक प्रणालीतील भौतिक स्मृती वापरून संगणकाच्या तर्कशुद्ध स्मृती विस्तारित करीत असते आणि त्याचबरोबर NTFS आणि FAT यासारखे फाईल सिस्टीम सारखे विविध रूपे पुरवित असते। तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टीमचा अर्थ, ऑपरेटिंग सिस्टीमची व्याख्या आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघितलेले आहे। ठीक आहे, तुम्हाला जर या व्हिडिओबद्दल काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, अजून जॉईन केलं नसेल तर चॅनलला जॉईन करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक मात्र नक्की करा। ठीक आहे, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।